नमस्कार, वेलकम टू सासभाऊ नोकझोक रेसिपीज। आज आपण मखाना लड्डू करतो। हे बघा, साधारण 100 ग्राम मखाने आहेत। मग खूप छानपैकी भाजून घ्यायचे एकदम क्रिस्पी होईपर्यंत। तर त्यात आपण काय काय टाकणार आहोत बघा। पिस्ता, काजू, खारका। हे खारका मी फोडून घेतले आहेत। त्याचं आता मी हे सगळं भाजून घेणार आहे। बदाम आहेत। आता ह्याच्यात घेतले बघा, हे सगळे अंजीर, काळ्या मनुका, पिवळ्या मनुका आणि हे खजूर आहे। काळा खजूर आहे, हा आपला साधा सीडलेस खजूर। हे सगळं हे तुपात भाजणार आहे आणि हे पण भाजून घेणार आहे। आणि हे सगळं आता बाइंडिंगला मी ना ह्याच्यात जेवढं बाइंडिंग होईल तेवढं, नाही तर लागलाच तर गूळ टाकूया आपण। हे सगळं पूर्ण भाजून घेऊया बघू। तर आपण आज करतोय मखाणे ड्रायफ्रूट्स लड्डू। थंडीसाठी आणि आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी, सगळ्यांसाठी उत्तम। मी थोडंसं तूप टाकले आणि खारका पहिले भाजून घेते। काय होतं का खारका आपल्याला आता बदाम, पिस्ता आणि काजू हे पूर्णपणे भाजून जरा एकदम मंद आचेवर भाजायचं आहे। तूप टाकले आता तर हे आपण थोडंसं हे छान असं परतलं। त्याच्यात मी आता काळ्या मनुका आणि 1-1.5 मिनिट तरी भाजून घ्या। बघा, ड्रायफ्रूट सगळे भाजले होते, त्याची मी पूड केले। पहिले खारका वाटून घ्यायचा। जर तुमच्याकडे खारका पावडर असेल तर काय प्रश्न नाही। पहिले खारीक वाटून घ्यायची आणि मग बदाम, पिस्ता वाटून घेतले। आता मखाने वाटून घेते। मी मखाना पूर्ण बारीक करून एकत्र केलेत। आता आपण सगळं आता या लाडूत अजून एक गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे डिंक। बघा, डिंक चांगला फुलवून घेतलेला आहे मी। आता आपण याच्यात डिंक मस्तपैकी फुलून वाटून टाकला आहे। आणि आता हे बघा वगैरे होतं ना सगळं, ते असं थोडंसं वाटून घेतलं आहे आणि त्यात काळ्या मनुका वगैरे थोड्या वाटल्या, थोड्या तशाच ठेवल्यात। आता हे सगळं आपण मिक्स करून त्याचे लाडू करूया। तुम्ही बघताय आता सगळं मी एकत्र केलं आहे। आता ना माझ्याच्याने एकत्र होत नव्हतं, म्हणजे वेगळं दिसत होतं, म्हणून मी काय केलं, सगळं एकत्र करून परत एकदा मिक्सरवर टर्न केले। आता याच्यात आपण थोडंसं तूप टाकूया, 2 चमचे, आणि याचे आपण लाडू वळूया। यात तुम्हाला जर अजून पाहिजे असेल तर थोडीशी पिठी साखर टाकू शकता। आता हे जास्ती गोड नकोच आहे। आता हे सगळं मी मिक्स करून मी लाडू वळते। अशा रीतीने आपले लाडू तयार आहेत। खास नातीसाठी केलेले आहेत, पण हे बघा, हे उपवासाला तुम्ही खाऊ शकता। उपवासाला 2 लाडू आणि 1 दूध प्यायले तर तुमचं पोट भरतो। परत तुम्ही डाएटवर असाल तर हे 2 लाडू आणि दूध पिऊ शकता। थंडीचे दिवस आहेत आणि मोठ्यांसाठी तर होत। आता माझी नात खाऊन बघणार आहे। तर बघत राहा सासभाऊ नोकझोक रेसिपीज आणि शेअर करायला, लाईक करायला विसरू नका।